इकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेवरती संधी मिळण्याच्या चर्चांवरती आता पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। एकाच महिलेला किती पद देणार असा प्रश्न ठोंबरेंनी एक्सवरती विचारलेला आहे। तसंच पक्षातील इतर महिलांनाही समान संधी द्यावी अशी विनंती त्यांनी अजित पवारांकडे केलेली आहे। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा। पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत, एकाच व्यक्तीला किती पद देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे। कुणी मागू शकतो, रुपाली चाकणकर मागू शकतात, त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे, परंतु पक्षाने द्यायचं का नाही द्यायचं, एका व्यक्तीला किती पद द्यायची याचाही विचार माननीय आमचे अध्यक्ष अजितदादा आहेत, माननीय आमचे प्रांताध्यक्ष यांना तो करावाच लागेल आणि हेच आमचं म्हणणं आम्ही पक्षापर्यंत पोहोचवलेलं आहे। तर एकाच महिलेला किती पद देणार, रुपाली ठोंबरे यांनी हा सवाल केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेवरती संधी मिळण्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्या चर्चेवरच आता रुपाली ठोंबरे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। एकाच महिलेला किती पद देणार असा प्रश्न ठोंबरे यांनी एक्सवरती विचारलेला आहे।